इंदिरा साहनी 52%ला इंदिरा साहनी केस 50% म्हणतं इंदिरा साहनी जजमेंट. 51% आहे ते पाटील. इंदिरा साहनी केसमध्ये काही राज्यांनी प्रयत्न करून पाहिला शुक्रवार सॅकडाऊन केलं. इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतंय 50%ची मर्यादा ओलांडायची नाही म्हणून आमचं 16% गेलं. 52% कसं काय मग? 52% कसं काय मग? नाही आपण मध्ये आता ईडब्ल्यूएस करता ईडब्ल्यूएसला भारत सरकारने 10% वाढून दिलं. त्यामध्ये आपल्या काही लोकांना संधी मिळून दिली ईडब्ल्यूएसमध्ये भारत सरकारच्या ईडब्ल्यूएस प्रमाणे. पण माझा मुद्दा काय आहे की इंदिरा साहनीच्या जजमेंटमुळे आपल्याला इतकं बंधन आलेलं आहे. परंतु आता त्यासाठी घटनादुरुस्ती करायची काय करायची त्या देशभर तुम्ही सातारा संस्थांचा JR काढा. तुम्ही ते JR काढा कारण आम्हाला आधार आहे. बिना आधाराचे JR काढता येत नाहीत. की महाराष्ट्रात देशात पहिला JR आहे मराठ्यांचा का आधार घेऊन ये. हैदराबादचा काढलेला तुम्ही यांचा एक प्रश्न होता बोलता बोलता हे सांगतो. पण मी तुम्हाला आणि फडणवीस साहेबाला श्रेय दिलं नाही गॅजेटचं. संपला विषय. कारण ते मी ज्याचा त्याचा सन्मानच करतो त्याचा. त्यांनी काढलं नाही दिल्यावर मग त्यांना नको जापू तर कोणाला जापू. आता विषय इकडे आला पुन्हा की आमचे JR आधाराशिवाय निघले नाहीत. आणि कायदा सांगतो आधाराशिवाय कोणताही JR काढता येत नाही. मग आम्हाला आता सातारा संस्थांचा आधार आहे. तुम्ही JR काढा. हैदराबादचा गॅजेटनुसार तुम्ही ह्यो आधार घेऊन काढलेला. मान्य न्यायालय ते चॅलेंज करू शकत नाही, काढून टाकू शकत नाही आधार असून. जर आधार नसलेल्याला काढला जातोय मग ज्याला आधार नाही ते सुद्धा काढले मान्य न्यायालयाला काढावं लागतं. मग काढावं लागतं. हैदराबादचा जो JR काढला आपण तो टिकण्यासाठी इतका आम्ही त्यासाठी श्रम घेतले. म्हणून तर आपण उच्च न्यायालयामध्ये आणि संरचनेमध्ये टिकलं. म्हणजे आपल्याला मी आता काही सगळ्या गोष्टी सांगण्यासारख्या नाही ओपनपणे. पण त्यात आपण जर आता सातारा गॅजेटचं काही करायला गेलो ना तर मी आपण म्हणतात मी तपासून पाहतो भरपूर शाळेमध्ये की सातारा गॅजेट तर जे आणखीन पाहिजे तर ॲडव्होकेट जनरलचं अटॉर्नी जनरलचं मत घेऊ आपण दिल्लीच्या भारत सरकारच्या की याच्यात काही ॲफेक्ट. कारण दिल्लीच्या याच्यामध्ये आपण अटॉर्नी जनरल उभं केलं होतं. आपण त्याच्या विचारून जर त्याच्या एकमेकावर परिणाम होत नसेल तर काढू आपण सातारा गेटसुद्धा काय अडचण नाही आहे. असं आपण फर्म नाही काढणार असं नाही आहे. जर याच्यावर तो ओव्हर ह्या JRमुळे त्या JR परिणाम होत नसेल तो काढू टाकू ना. सरकार पण यामध्ये म्हणजे मुख्यमंत्री म्हटलं आपण काढू. फक्त एक कायद्याच्या कुठं उद्या जर त्याला की ज्याच्यामुळे त्याला स्टे मिळाला पुन्हा सरकारच दाखवू देणार की तुम्ही नीट पाहिलं नाही नीट. आम्ही कायद्यातच सांगतोय ना साहेब. आधार असल्याशिवाय कुठल्याच गोष्टीचा JR काढता येत नाही. आधार असल्याशिवाय राष्ट्रीय असल्याशिवाय तलाठी फेर ओढू शकत नाही. मंडल अधिकारी चलन तहसीलदाराकडे पाठवू शकत नाही. बरोबर तुमचं म्हणणं. तसं आधार असल्याशिवाय काढू नका म्हणत नाहीत आम्ही. सातारा ओपिनियन घ्या ना साहेब. ॲडव्होकेट जनरलचं नाही आपण घेतलं ओपिनियन. EDचंच म्हणणं तसं होतं. मग आम्ही काय केलं मग EDच्या बरोबर एक सिनियर काउन्सिल ओपिनियन असतो की कॉन्स्टिट्यूशन लॉयर जो आहे सुप्रीम कोर्टामध्ये बिना आधारचा कसा टिकला म्हणा AG साहेबाला. आपण त्यांना घ्यायला लावतो. हे बी बोला ना AG साहेबाला म्हणा 94चा कसं काय टिकला. 1994 JR आधार नसून आपण सातारा JRचा यांचे जे विषय आहेत ना 94 पासून 89 पासून 94 पासून यांचं एक यांच्याकडनं लिखी याच्यावरती एक ओपिनियन मागू AGचं साहेब. तर ते किती पाहिजे म्हणतात ते 94 प्रमाण करा वेगळ्या मुद्दा मुद्दा आपला तो. पण प्रश्न सातारा गॅजेटचा मुद्दा जो आहे तो फक्त एवढे 4-5 दिवसाचा सिनियर काउन्सिल याला नियमावली ती लावल्याशिवाय आम्हाला प्रमाणपत्र व्हॅलिडिटी मिळणार नाही साहेब. तुम्हाला आत्ताच सांगतो. ती नियमावली तुम्हाला 2001ची 2000 कायद्याची 2012च्या नुसार ती लावावीच लागणार आहे. तरच ते प्रमाणपत्र निघणार आहे. तरच ती व्हॅलिडिटी होणार आहे. नाही तर ते होत नाही. असं होत नाही. ती तुम्हाला 1921ची जनगणना त्याला लावू नये. 31ची लावू नये. 1800 पासूनच्या जे जनगणना झाल्या त्याही लावू नयेत. कारण जनगणनेत सुद्धा खूप मोठा डाटा आहे. आम्ही शिंदे साहेबाला सांगितलं होतं हे न्यायमूर्ती साहेबाला त्याच वेळेस. नाही पण त्यावेळी आपल्या सूचना आपण जर झाल्यानंतर दिल्लीचा जो नॅशनल आर्किव्ज आहे त्याच्यामध्ये सगळ्या देशाचा डाटा असतो. नॅशनल आर्किव्हमध्ये जाऊन सुद्धा त्यांनी डाटा सोर्स केला की कोणत्या नोंदी आहेत काय आहेत. म्हणजे आपल्या सरकारकडे नोंदी असं नाही पण काही स्वातंत्र्यापूर्वीच्या काही नोंदी आहे. स्वातंत्र्यानंतरचा काही डाटा आहे. नॅशनल आर्किव्ज म्हणून जे भारत सरकारचं ज्याच्यामध्ये सगळ्या देशाचा सगळ्या प्रकारचा डाटा बुडवत आहे स्वतः शिंदेसाहेब जाऊन आले तिथे. त्यातूनच त्यांनी माहिती काढली सगळी. मग डाटा पुरावा असल्यावर काय हरकत आहे JR काढून चालवायला. ते प्रमाणपत्र अधिकाऱ्यांना द्यायला. JR मध्ये सुलभता आणा ना. त्या JR मध्ये कमून टाइम लावायला लागले कशामुळं. मराठवाड्यातले टाइम का नाही आता एकच आहे का टाइम बरोबर आहे. हैदराबाद या संदर्भात काही थोडंसं इश्यू आहे खाली तर तो आता आपण सोडू. पण त्याला काही काळ गेला मी मान्य करतो की थोडा कामामध्ये वेळ गेलेला आहे.
दोन गोष्टी आहे म्हणजे 58 लाख जागा आपल्याला उपलब्ध करून देणं हा पहिला भाग, आणि या हैदराबाद गॅजेटचे आणखीन अंमलबजावणी करताना गती देणं हा त्याला एक दुसरा भाग. त्याला थोड्या नाही, नाही, गती देतच नाहीयेत ते. नाही देऊ आपण त्याला नाही, नाही, देतच नाहीयेत. आज देतच विभाग नाहीयेत.